सर खूप खूप स्वागत आहे आपलं या कॉन्क्लेव्ह मध्ये. धन्यवाद. आता एक राणे दुसऱ्या राणेंना प्रश्न विचारणार आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या काही महिन्यांमधल्या राजकारणात नितेश राणे असं नाव आलं नाही, अशी बातमी वाचल्याशिवाय आमचा दिवस गेला नाहीये. त्यामुळं तुमची चर्चा कायम होत असते. आज तुम्हाला इथे बोलवण्याचं खास कारण म्हणजे तुमच्याकडे असणारं खातं आणि त्या खात्याअंतर्गत येणारे महत्त्वाचे प्रकल्प. काही वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख जे स्वप्न म्हणून महाराष्ट्र प्रकल्प पाहतोय त्यामध्ये वाढवण बंदराचाही उल्लेख केला. वाढवण बंदराच्या जवळ चौथी मुंबई कशी उभी राहते, तिथे कोणकोणते इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स होते त्याचाही त्यांनी उल्लेख केला. मंत्रालयामध्ये नवीन मंत्री म्हणून जेव्हा तुम्ही या खात्याचा कारभार घेतलात आणि इतका मोठं जागतिक दर्जाचं एक बंदर तुमच्या खात्याअंतर्गत येतंय, तर काय या बंदराबद्दलची तुमचं आतापर्यंतचं आकलन आहे आणि कसं बघता तुम्ही या एकूण प्रोजेक्टकडे महाराष्ट्राच्या विकासातला एक महत्वाचा टप्पा म्हणून? कविताजी, एक महत्वाचा विषय आपण एक समजून घेतला पाहिजे की आज जगामध्ये बंदर या क्षेत्रामध्ये असलेली भारताची पोझिशन हे सर्वात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. आज आपल्या भारतामध्ये ज्याला आपण ड्राफ्ट म्हणतो, जे मोठे वेसल्स असतात, मोठ्या ज्या बोट, त्याची खोली ज्याला आपण म्हणतो, आज सर्वात खोल हे 17 मीटरचं जे ड्राफ्ट आहे ते मुंदळा गुजरातकडे आहे. त्याच्यानंतर असं कुठलंही ड्राफ्ट नाही जे एवढं खोल आहे. वाढवणचं सर्वात मोठी खासियत काय आहे की 20 मीटरचं ड्राफ्ट म्हणजे 20 मीटर एवढं खोल हे असलेलं हे भारतातलं सर्वात पहिलं आणि मोठं बंदर असणार. आणि जगाच्या दृष्टिकोनातून अगर आपण पाहिलं तर आज जगामध्ये 1 ते 10 मध्ये पहिलं 1 ते 8 हे चायना आहे, चीन आहे, त्याच्यानंतर दुसरे देश आहेत. या एका वाढवणच्या बंदरामुळे आपण 1 ते 5 मध्ये थेट येऊन उभे राहणार आहोत आणि आपली स्पर्धा डायरेक्ट या सगळ्या महासत्ता देश असलेल्या देशांमध्ये होणार आहे. म्हणून वाढवण ह्या एका बंदरामुळे मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की जगाच्या स्पर्धेमध्ये बंदर ह्या क्षेत्रामध्ये आपण थेट प्रमुख अशा ह्या देशांमध्ये येऊन थांबणार आहोत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जे काही स्वप्न आहे की आपला भारत देश हा आर्थिक दृष्टिकोनातून पहिल्या 3 क्रमांकामध्ये आलं पाहिजे, म्हणजे महासत्ता म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये वाढवण बंदर हे सिंहाचा वाटा वाढवण बंदराचा असेल. रोजगार निर्मितीच्या क्षेत्रामध्ये अगर आपण पाहिलं तर 1 लाख डायरेक्ट नोकऱ्या, जॉब, रोजगार हे आपल्याला वाढवण बंदराच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ज्याला म्हणतो, इनडायरेक्ट मध्ये पण आपल्याला 20-25 हजार पर्यंत नोकऱ्या आपल्याला किंवा विविध जोडधंदे म्हणा, उद्योग म्हणा, आपण थेट आपल्याला उपलब्ध होणार आहे. म्हणून एकत्रित आपण अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, दरडोई उत्पन्नाच्या निमित्ताने पाहिलं तर ह्या एका बंदरामुळे आपला महाराष्ट्र, आपला देश हा महासत्तेच्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून एक फार मोठं पाऊल असेल. तुमच्या खात्याचा नेमका रोल कसा असणार आहे? महाराष्ट्र सरकार हे ह्या वाढवण बंदरामध्ये 26% आमचा वाटा आहे. जवळपास 3040 एवढे कोटीची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही करणार आहोत. त्याचा पहिला टप्पाही या अर्थसंकल्पामध्ये आम्ही त्याची तरतूदही केलेली आहे. त्याची आम्ही खर्चही त्या दृष्टिकोनातून करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने या प्रत्येक गोष्टीवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून लँड एक्विजिशन असो, तिकडे असलेल्या मच्छीमारांच्या कोणालाही अन्याय होऊ नये, योग्य ते नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. स्किल डेव्हलपमेंटच्या निमित्ताने काय काय आपण तिकडच्या स्थानिक मच्छीमार असो, स्थानिक नागरिक असो, जेणेकरून उद्या जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल तेव्हा तिथे स्थानिकांना रोजगार, स्थानिकांना प्राधान्य, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार म्हणून विविध स्किल डेव्हलपमेंटचे आम्ही कार्यक्रम घेतोय. उपलब्ध असलेल्या नोकऱ्या, मग स्थानिक मच्छीमारांना ज्या ज्या त्यांच्या मनाप्रमाणे ज्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत, आमचे तिकडचे जिल्हाधिकारी असो, इकडे आमचे उन्मेष वाघ म्हणून JNPTच्या
चे जे काही प्रमुख आहेत त्यांना इकडची जबाबदारी दिलेली आहे, आमचं मंत्रालय म्हणून असो, सगळेजण आम्ही एकत्र मिळून ज्यामुळे ह्या बंदराची जी काही वाटचाल आहे ती अजून सुकर होईल आणि लवकरात लवकर ह्या बंदराचा पहिला टप्पा सुरू होईल, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही पावलं उचलतो.